तर मित्रांनो आपण ना कुठे चाललो आहे पण एक सेकंड इथं साईटला काय तर चालू आहे दिसायला मला सी काय आता ते नमस्कार काय ते आपण द्यायला आला तो हा तो जम्बो फ्रूट बॉक्स आहे आपण म्हणजे काय राहतं ते नेमकं जी की आपल्याला डेलीमध्ये फ्रुट्स खावे लागतात हां जी की तुम्हाला कामानिमित्त ह्या सध्या खाणं होत नाही पण हा फ्रूट बॉक्स तयार करून देतो जे की फ्रेश फ्रुट्स राहतात कटिंग आता बघा की या फ्रूट बॉक्समध्ये सर्व फ्रूट बॉक्स आहेत याच्यामध्ये 5 प्रकारचे फ्रुट्स व्हेजिटेबल्स आणि मिक्स कडधान्य राहतात. कसं काय तुम्हाला म्हणजे ते केव्हापासून करताय तुम्ही हे मी तर 6 महिने झालं करतोय लातूर. 6 महिने कुठले तुम्ही मी प्रॉपर निलंग्याचा आहे. निलंग्याचा कसं काय त्याचा म्हणजे त्याच्यात कसं काय घुसलो मी आधी हैदराबादला होतो जॉबसाठी तिथे हैदराबादमध्ये खूप प्रमाणात आहे जास्त प्रमाणात आहे तिथं थोडा तिथला अनुभव पण होता इकडे आलो ही चालू केले इथं रिस्पॉन्स वाढला त्याच्यामुळे आधी निलंग्याला चालू होतं निलंग्याहून इकडे आणलं इथला रिस्पॉन्स वाढला आता चालू केले. बॉक्स घेऊन काही इथं काय सेलिंगसाठी बसलाव का खायला द्यायसाठी आलो तो ऑर्डर. अच्छा तुम्ही पार्सल मागवलं होतं का अच्छा म्हणजे त्याचाच तुम्हाला म्हणजे बिझनेसमध्ये हे करायचं आहे त्याचा बिझनेस आहे म्हणजे इंटरेस्टिंग त्याच्यामध्ये तुमचा खूप आहे त्या गोष्टीमध्ये. मी चाललो होतो मला ना दिसलं साईटला कारण मी ना असंच लोकलमध्ये येऊन मला काय दिसलं तर मी विचारतो. ब्लॉग बनवता का? हां ब्लॉग राहतात आपलं पण लय सिस्टम अलग दिसतो यार मी पहिली वेळेस बघतोय ते मला माहित पण नाहीये ते अशा गोष्टी राहतात ते लातूरमध्ये नाही लातूरमध्ये आपण काय नाव तुमचं? ऋषिकेश वाघमारे. ऋषिकेश वाघमारे अच्छा आपण फ्री होम डिलिव्हरी पण देतो. अच्छा म्हणजे घरी जाऊन डिलिव्हरी पण देतात फ्री होम डिलिव्हरी कुठेही राहू द्या लातूरला मॉर्निंगला सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत आणि 5 ते 9 असं कुठे ठिकाणी असं उभा राहून पण सेल करता का चौकात? ते आता नाहीये पण आपण क्रीडेला चालू करणार आहे क्रीडा संकुलनला ना उद्यापासून चालू करणार आहे मॉर्निंगला फक्त मॉर्निंगच्या टायमिंग मध्ये मॉर्निंगला थांबले की पण रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला त्याचा? रिस्पॉन्स खूप भारी आहे त्यांचा मुंबई 6 महिने झालं चालू रिस्पॉन्स भारी आहे चालू. त्यांनी आधी पण टेस्ट केले होते का पहिली वेळेस आहे? आधी पण मागितलं. कशी होती क्वालिटी? चांगलं क्वालिटी ती ओरिजिनल आहे का? ओरिजिनल आहे फ्रेश टेस्टमध्ये हां फ्रेश फळं राहतात आणि खाण्यासाठी इंटरेस्ट वाटतो अशी नवी पद्धती. काय तुमचं शिक्षण? माझं ITI प्लस 12वी झाली. 12वी कुठे? इथं लातूरला झाली आपल्या लातूरलाच झालेलं आहे का? ITI झाली पुन्हा सुपरवायझर म्हणून आपल्या हैदराबादला तोशिबा कंपनीमध्ये अच्छा. पुण्याला जॉब केलाय. म्हणजे बरंच तुम्ही फिरून करून शेवटी म्हणजे बिझनेस ते बिझनेस मराठी माणसाचा. मी तर आधीच म्हणतो की बिझनेस करायलाच पाहिजे आपल्या मराठी माणसाला. शेवटाला घरांच्या मुळे जा म्हणली बिझनेस ह्याला आपलं घरातलं काय म्हणतात चांगलं म्हणतात तू करतोय आता सपोर्ट आहे फॅमिलीचा फुल सपोर्ट आहे म्हणजे कर बाबा आधीपासूनच होता पण थोडं आधी काय ते ठेस लागल्याशिवाय बरोबर लागल्याशिवाय मग केलं सगळं 1.5-2 वर्ष केलं शेवटाला 1.5-2 वर्षात 5-10 हजार रुपये खिशात उडले. अच्छा जॉब करून सगळं जॉब करून सुद्धा. मग आता 3-6 महिने भाऊ भिऊ तुम्ही काय एकटा सिंगल आहे? भाऊ आहे आपला भाऊ आहे ते गावी गावाकडे आहे. कुठलं गाव प्रॉपर? मी हाडक्याचा आहे. हरक्याचं आहे का? अच्छा प्रॉपर म्हणजे तुम्हाला आता त्याच्यातून चांगलं तुमचं चालतंय बिझनेस मध्ये येऊन तुम्ही चूक करायला नाही. काय म्हणता तुम्ही की बाबा बिझनेस करायला पाहिजे का नाही आहे? तुम्ही कसा पण करा छोटा करा मोठा करा बरं बिझनेस आहे. तुमच्या मनाने काय वाटतं तुम्हाला की आपले आजचे युवा पुरे मुलं ना जॉब नाही त्यांना इंजिनियर म्हणा खूप काय म्हणजे क्वालिफिकेशन त्यांची खूप हाय आहे पण त्यांना कंपनीमध्ये रिस्पॉन्स नाही आहे जॉईनिंग नाही आहे तर काय सांगशील तू त्यांना? जॉब करून काय फायदा नाही बिझनेस तर केलाच पाहिजे. आणि माझे काही मित्र आहेत की एज्युकेटेड भरपूर आहेत माझ्यापेक्षा जास्त आहेत जॉब करतायत पण त्यांना बिझनेस कडे जायचंय. आता जॉब कशामुळे करतायत ती घरच्या परिस्थितीमुळे घरचे करायला लावली आहेत त्यांना ती सोडून येता जाणार नाही. आणि बिझनेस मध्ये कसं आहे पेशन्स महत्वाचे. 6 महिने आता मी 6 महिने झालं रूम भाडं पण निघत नव्हतं. अच्छा पण चालू ठेवले शिव्या खाल्ल्या सगळ्याच्या कशाला करता ही केलं पण 6 महिने झालं चालू आहे आपलं. मग आता थोडं जरा येतो रूम भाडं देऊन जाते असं नाही की सगळे इन्कम आहे पण पेशन्स महत्वाचे आहे व्यवसायात. असे बकळ आहेत की माझे मित्र पण आहेत आता काही जण मला कॉल करतात आम्हाला चालू करायचं आहे बिझनेस चालू करायचा करा सगळे सांगतोय मी. अच्छा राय देतोय तू म्हणजे असं नाही की आपला माणूस पुढे जायला पाहिजे. मी पुण्यामध्ये 4-5 जणांचं बीडमध्ये एकाचं अंबाजोगाईला एकाचं आणि आपलं निलंगाला 4-5 जणात आपल्या ह्याला ह्या निलंगासाठी 4-5 जणात चालू केलोय. फक्त पेशन्स ह्याच्यामध्ये पेशन्स महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये 5-6 जणात चालू केले तर त्यामध्ये 3-4 जणच सध्या टॉपला आहेत टॉपला आहेत पण ते पेशन्स ठेवले. तुला आता नवीन तू ते चालू करायचं म्हणला ठीक आहे चला मान्य आहे पण जेव्हा तू बाहेर निघाला आता त्याची मार्केटिंग म्हण नाही तर तू बाहेर घेऊन तुला ते वाटलं नाही का लोक काय म्हणतील आता की बाबा कसं समोरच्याला तू हे केला की तुझं प्रोडक्ट घेऊन कसं तू स्टार्टिंगला तुझ्या लोकांचा विचार केला म्हणून जॉब केला लोकांचा विचार सोडता म्हणून बिझनेस कळाले. अच्छा त्याला म्हणतात मित्रांनो भावांनो
म्हणजे लोकांचा विचार केला म्हणून जॉब करत होतो 2.5 वर्ष बिझनेस मध्ये. लोकांचा विचार सोडून दिला, 6 महिने झाला जॉब आपला बिझनेस करतोय. आता सध्या वळणावर आहे, लोक बिकस सोडून देतात. आपल्या इंस्टाग्रामला मार्केटिंग पण करतो आपण, रील्स ते सोडतो. काय आयडिया आहे तुमची? माय फूड बॉक्स म्हणून आहे. अच्छा, हे नाव दिलेलं आहे. हा, माय फूड बॉक्स. ते बघा पाठीमागं पण वळा बघा, पाठीमागं पण भावानं पूर्ण प्रिंट मारलेलं आहे बघा. या समोर या. तर काय नाही, मी चाललो होतो भावाचं, मला दिसलं, तुम्ही इथं दिसलो मला बोलता ना. मी म्हणलं नेमका काय प्रकार आहे बाबा, ते कसा रेट आहे तुमचा, काय म्हणजे नेमकं कसं त्याचे सेलिंग कसं करतात? याच्यामध्ये 4 प्रकारचे फ्रुट्स, 2 व्हेजिटेबल्स आणि मिक्स कडधान्य राहणार. अच्छा, 119 रुपयाला आहे. 119 रुपयाला मंथली पण आपण घेतो. मंथली हा 2500ला आहे. 2500ला मंथली. कोण फिक्स मध्ये तुमच्याकडे लावल्यावर? फिक्स मंथली. त्याच्यामध्ये आपण फक्त संडे ऑफ राहणार. दररोज रेग्युलर म्हणजे तुमच्या टायमाला मॉर्निंगला 6 वाजल्यापासून आपली डिलिव्हरी चालू होती. अच्छा. आणि हा येतो मिक्स फ्रूट बॉक्स आहे, सिंगल पर्सन साठी. एक नॉर्मल डायटिंग करायची आहे, म्हणजे फ्रुट्स खाऊ वाटतात पण काय म्हणजे खाऊ वाटत नाही. म्हणजे कोणाला वेट लॉस करायचं त्यांच्यासाठी तर खूपच म्हणजे भारी आहे. म्हणजे यार टेन्शन घ्यायची जरूरतच नाही की आता वजन कमी करायचं, तर कुठे ते सायलेट कोणचं काय म्हणतात मार्केटमध्ये जावा, अलग ते फ्रूट घेऊन या, चिरा. याच्यामध्ये 5 प्रकारचे फ्रुट्स देतो. अच्छा, कोणते जर लावलं मंथली जर लावलं तर डेली मध्ये फ्रुटचे येतात आपल्याला. अच्छा, असं नाही की एकच फ्रूट, मोसंबी, काकडी, बीट, गाजर ही रेग्युलर मध्ये राहते. ह्याच्यामध्ये डेली पण येणार. अननस राहते, किवी राहते, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रूट, इतर सर्वच फळ राहणार. आणि हा फक्त 50 रुपयाला आहे. 50. आणि ते हा पनीर प्लस स्प्राउट्स आहे. याच्यामध्ये आपल्याला 26 ग्राम पनीर पण राहतं. अच्छा, हा विदाउट ऑइल राहते, स्टीम केलेलं राहते. जिम वाल्यासाठी खास कुणाला प्रोटीन ते पाहिजे त्यांच्यासाठी. याच्यामध्ये 26 ग्राम प्रोटीन मिळणार तुम्हाला. अच्छा. याच्यामध्ये 40 ग्राम पनीर, 100 ग्राम मिक्स कडधान्य, मोठा मूग, हरभरा, शेंगदाणे, जे की स्प्राउट आपल्याला खाऊ वाटत नाही कच्चं. बरोबर, कच्चं खाऊ वाटत नाही. 2-4 दिवस खाऊ वाटते, पुन्हा 5व्या दिवशी खाऊ वाटत नाही. बरोबर. पुन्हा आपण याला मीठ, मिरचू, थोडं मसाले वगैरे घालून नॉर्मल मध्ये स्टीम करतो विदाउट ऑइल. कॅलरीज किती असतील याच्यामध्ये? कॅलरीज नसतात. कॅलरी नाहीच असतं, फक्त प्रोटीन मिळेल तुम्हाला. प्रोटीन नॉर्मल कॅलरीज पण फायबर्स नसतं. ह्याच्यामधून आपल्याला कॅलरीज, प्रोटीन. टायमिंग कसा राहतं तुमचा? म्हणजे आता सकाळी किती वाजता तू चालू करतो की बाबा आता, म्हणजे कसं ऑर्डर किती वाजतापासून चालू होतात? मी मॉर्निंगला 6 वाजल्यापासून चालू करतो. 6 वाजल्यापासून? 6 वाजायला रूमच्या बाहेर पडलो डिलिव्हरी द्यायला. स्टार्टिंगला कुणाचे रात्री रिक्षा उभारलेला आहे ते पण तूच चालवतो का? अच्छा, म्हणजे ते चालवत बिझनेस पण. म्हणजे बघितलं मित्रांनो, भाऊ ना साईडला रिक्षा पण चालवतोय, ठीक आहे, आणि रिक्षा सोबत स्वतःचा म्हणजे उद्योग, युवा उद्योजक असं आपण म्हणू शकतो भाऊला. आणि भावापाशी कोणतं शॉप पण नाही आहे कुठे टाकलं. आता तुम्ही इथं बघितलं ना, रस्ता आहे साईडला, रस्त्यावर भाऊपाशी येऊन ना विचारतायत ते. तुम्ही बघा ते बॉक्स पण आहे त्यांचा पूर्ण, त्याच्यात पॅकिंगचा त्याचा सिस्टम बघा ते. बघितलं का तुम्ही? म्हणजे भाऊ ना कुठं वेट नाही केला की बाबा आपल्याला कोणता तर शॉप टाकायचं, रेंट न घ्यायचं, रेंट न घेऊनच चालू करायचं, थांबायला नाही, करायचं, मनात आलं चालू केलं. काय म्हणतात त्याला, सुचलं की केलं, आलं ध्यानात की केलं. असं करायचं. म्हणजे लाज बीज नाही, आपल्या मनात आलं चालू करायचं. काय असं मार्केटून सुरुवात करायची. बरं आज तू ना आता तू केला असशील त्यावेळेस तुला म्हणजे कुठं अलग वाटलं असं बरं का, नवीन तू सेल वेगळंच आहे ना. म्हणजे ही कॉन्सेप्टच नाही काहीच नाही. म्हणजे की आपल्या इकडे तर मला माहित नाही नेमकं ते काय राहते काय नाही, सॅलड काय ते सिस्टमच काय असं नाही की आपल्याकडे कोण फ्रुट्स कटिंग करून देते, कोण असं ज्यूस ते बनवून देतात, पण कटिंग करून जे की आपल्याला नॅचरल पाहिजे आपण मॅक्झिमम बनवल्याच्या नंतर 1.5 तासात आपण डिलिव्हरी करतो. अच्छा, 1.5 तासाच्या त्याच्यावर आपण जाऊच देत नाही, कारण की आपण होते तेवढं फ्रेश देतो. आणि ऑर्डर आली तर आपण थांबवतो, आपले जे काही त्यांना सांगतो आपण कॉल आल्यानंतर एवढा वेळ लागेल, कारण की आपण बनवून ठेवत नाही स्टॉक मध्ये, जे की फ्रेश एकदम फ्रेश काही असं नाही की फ्रीज मध्ये ठेवले. म्हणजे क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करतो त्याच्यामध्ये आपण. फक्त नॉन व्हेज मध्ये क्वालिटी बिलिटी नाही, पण आता तू व्हेज मध्ये पण सुद्धा क्वालिटी आणि क्वांटिटी आणलास भावा, विशेष क्वालिटी पाहिजे, पाठीमागे नाही राहिला पाहिजे. तर काय म्हणशील तू की आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना आपल्या वयाच्या काय म्हणशील की बाबा धंदा करायला पाहिजे का नाहीये? चालू करायचं, काही विचारेल, काही करा, मार्केट मध्ये जावा. आज सध्या मेथीच्या पेंड्या चालल्या, मेथीच्या पेंड्या घ्या, 2 बॅगा घ्या मेथीच्या पेंड्या, चौकात बसा का 4 दिवस का लाज जाईल तुमची. 4 दिवसाच्या बाद तुला माळ वाढवा, बरोबर, पण चालू करा. नाही की का करावं बाबा, ह्याला शॉपच घ्यावं, ह्याला मोठ्या प्रमाणात करावं, बरोबर, एक शॉप घ्यावं, ही करावं, ती करावं, ती करावं, अशी जनरेटर मध्ये पडायचं नाही. जप 2 पिशव्या घ्यायचं, मग ती कायची करायला ते तर बरोबर. तू साला किती तू सेल करतोय आता ते तुझे? सध्या आपलं 50-60 बॉक्स डेली मध्ये, एक बॉक्स 50ला ते मिनिमम बारकावाला.
मासे जातात थोडे जास्त प्रमाणात जातात पण मंथली 5 तरी मंथली तू किती इन्कम जनरेट करतो त्याच्यातून मंथली तुझं? सध्या 40 आरामात. नो प्रेशर पॉस नाही काय नाही, स्वतः मालक. हा. साईडला अजून भाऊ रिक्षा पण चालवतो. तसं तर तुम्ही आले का सोडा ठीक आहे. आणि भावाचं त्याच्यातून इन्कम जनरेट होणार त्याचं किती म्हणलं तू? 30-40 आरामात. पॉस नाही काय नाही आहे. बघतो का मित्रांनो, फक्त भाऊ त्याच्यातून कमवतोय. ते तर तुम्ही साईडला सोडा ठीक आहे. तर आज ना मला जाऊन ना लय भारी वाटलं की जात मला तू दिसला आणि त्याच्यातून मला थोडीशी माहिती मिळाली की नेमकं काय आहे ते गोष्ट काय आहे आणि कसं काय सीन आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर लातूरमध्ये असताल ना तर त्यांचं बेस्ट तर तुम्हाला नाव जर दिसलंच आहे माय फ्रूट बॉक्स म्हणून. त्यांच्या टी शर्टच्या पाठीमागं सुद्धा बघा मस्तपैकी जायचं, इंस्टावर त्यांना ऑर्डर टाकायचं खपाखप पद्धतीमध्ये आणि त्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल ते ब्लॉग. तर नक्की जाऊन बघा. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं मला. ठीक आहे, खूपच म्हणजे मी खुश झालो. मला तर आवडतात मराठी माणसानं बिझनेस करायलाच पाहिजे. असं फुल सपोर्ट लागेल केव्हा पण तुला काय लागेल त्यावेळेस तुझा भाऊ उभा आहे इथं लातूरमध्ये. ठीक आहे. तर कसं वाटलं मला भेटून मला? खरंच काहीतरी तुमचा पण हा एक ट्रॅकिंगच आहे मला माझ्यासारखंच आहे. एक व्यवसाय नाहीये पण एक मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं. सध्या कसं आहे माहितीये का, 10,000 वाले 1,000 वाल्याला फॉलो करणार आपलं कसं झालं. एक जुनी आयडी होती ओल्ड माय फ्रूट बॉक्स ती सस्पेंड झालेली आहे. अच्छा. आता नवीन काढलेली आहे. आता कसं होतं त्या आयडीला आपले 2K फॉलोअर्स होते. अच्छा. तेव्हा आपल्याला स्वतःहून जी की नवीन चालू करणार आहेत त्यांचा मेसेज त्यांनी कॉल येत होती की बाया असंच करू का. आणि आपलं वजन पण जरा होतं, ओळख बनलेली होती. डॅशबोर्ड त्यांनी गेलेलं होतं, ओळखी त्यांनी झालेल्या होत्या. पण कसं आहे माहिती आहे का, आता आपलं आहे ती 100 फॉलोअर्स आहेत. 100 फॉलोअर्स आहेत पण आपल्याला ती 600-700 फॉलोअर्स वाला आहे ती बी आता ओळख देण्यात आली. ही गोष्ट महत्वाची आहे.